सर्व महिलांनी महाशिवरात्रीला पाळा हे 20 नियम। 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा। महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 आहे। या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता। महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे। महाशिवरात्री उपवासाचे नियम। महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी। शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता। शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या 2 तास आधी, त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध्य जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा। त्यानंतर नित्याची देवपूजा करावी। उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा, परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात, पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते। शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो। तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून, फक्त मनोभावे करा। मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील। महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे, नंतर द्वारातील दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे। दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा। महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये। पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी। उभं राहून पूजा करू नये। मातीच्या पणतीत आवर्जून दिवा लावावा, पण तीही आपण स्वतः न्यावी। बेलपान हे पालथे वाहावे, त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान वाहावे। जर बेलपान मिळाली नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो। कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे। उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका। उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाचे मनोमन आराधना करावी। या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा। यामुळे आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होतात। उपवासाच्या दिवशी दिवसा झोपू नये। शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात। महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात। आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे। दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका। जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करा। उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे। शरीर आणि मनाची शुद्धता करावी, म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे। उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये। खोटे बोलून दुसऱ्यांची मन दुखावू नये। आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे। काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र जप केला जातो। यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे। ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते। आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला। शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला। बेलपत्र वाहताना नेहमी पालथे वाहावे। घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा। शक्य असल्यास तूप, दही आणि मध देखील अर्पण करू शकता। बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडले कधीही शिळे होत नाही, ते आपण धुवून वाहू शकतो। धोत्र्याची फुले आणि फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा। तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे। तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजित, शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो। पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा। तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नये। शिवलिंगाला सिंदूर किंवा कुंकू अर्पण करू नका। महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि काल सर्पदोष निघून जातो। त्यामुळे काळे तीळ मिक्स करून अंघोळ करावी। महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळ्या तांब्या किंवा भांड वापरावं। शंखांचा वापर करून अभिषेक करू नये। महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचे नाही, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाचे पिंडीवर वाहणे योग्य नाही। किंवा जल अर्पण करत असाल तर तांब्या चालतो। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारायण सोडताना खायच्या नाहीत। यामुळे आपल्याला वेगळे वेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते।
नंबर 20, महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण करताना ती विषम संख्यांमध्ये अर्पण करावी, म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने. ओम नमः शिवाय. धन्यवाद.